दुसरं जे महत्वाचा प्रश्न उत्तनचा आहे अध्यक्ष महोदय, ते आमचं घनकचऱ्याचं आहे. उत्तन परिसरात 7 एकर जागेवर घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे. दिलेली 75 एकर जागामधून फक्त 7 एकरवर ते प्रकल्प आहे आणि बाकीचं झोपडपट्टीचं अतिक्रमण झालंय. सौराष्ट्र एक कंपनी आहे, ग्रीन ट्रिब्युनल मध्ये काही सामाजिक कार्यकर्ता गेले, कोर्टाने आदेश दिला, IIT वरून त्यांची संस्थाला जे काही आदेश असेल त्याप्रमाणे त्यांनी ते कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे आणि त्यासाठी एरेटेड स्टॅटिक पाईल कंपोस्टिंग हे प्रक्रियानी तिथे कचरा द्यायचा होता आणि सौराष्ट्र इन्व्हायरो प्रोजेक्ट यांना ते प्रोजेक्ट दिलेलं. पण अध्यक्ष महोदय, त्या IITचे दिलेले पद्धतीनुसार ते न करता, कारण त्यांच्याकडे ते टेक्निकच नव्हती, तरी त्या कंपनीला भ्रष्टाचारांनी दिलेला हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून एक नवीन तिथे कॉन्ट्रॅक्ट करून त्याला आधुनिक पद्धतीने त्या कचऱ्यांनी त्या उत्तनवासियाची मुक्ती द्यावी. कारण त्यामुळे झालेली दुर्गंधी, त्यामुळे झालेले त्यांचे रोग हे खूपच गंभीर प्रकारचे आहे. सदर प्रकल्प सुरू करतेवेळी तिथे उत्तन येथे नागरिकांना हे वचन दिलेलं होतं की तिथे पालघर जिल्ह्यात वसई इथे सकवार इथे हे ट्रान्सफर केलं जाईल, पण अजून त्या प्रकरणात काही झालेलं नाही आहे. आणि वारंवार हे जे उत्तनमध्ये कचऱ्यामुळे झालेले रोगराई आणि त्यामुळे होणारी हैराणगती, त्यापासून लवकरात लवकर उत्तनवासियाला सुटकारा मिळावा आणि नवीन टेक्निक लवकरात लवकर तिथे आणावी अशी माझी मागणी आहे. धन्यवाद अध्यक्ष.